नमस्कार मित्रांनो, मी गणेश सिंगर. मित्रांनो, बांधकामगार योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्यू करायची असेल तर तुमच्याकडे 90 दिवस काम करण्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने भरले जाते, तुम्ही कशा पद्धतीने भरले पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण स्क्रीनवरती बघू शकता जे बांधकामगार जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र असतं मित्रांनो, त्याचं या ठिकाणी नमुना आहे. तर मित्रांनो, या नमुन्याची जर तुम्हाला प्रिंट जर काढायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट काढून घ्या. तर मित्रांनो, आता आपण 90 दिवसाचं बांधकामगाराचं प्रमाणपत्र कशा पद्धतीने भरायचं ते या ठिकाणी जाणून घ्या. तर या ठिकाणी मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला जावक क्रमांक लिहायचा आहे. तर मित्रांनो, जावक क्रमांक या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याच्याकडून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जावक दिनांक. तर मित्रांनो, जावक दिनांक म्हणजे असे की ज्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला हे प्रमाणपत्र भेटलेलं आहे सर्टिफिकेट 90 दिवसाचं, त्या ठिकाणी ती तारीख टाकायची. त्यानंतर बांधकामगार असेल त्याचा या ठिकाणी फोटो, त्या फोटोवरती कॉन्ट्रॅक्टराचा शिक्का आणि सही या ठिकाणी त्या घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि जो ठेकेदार आहे त्याची या ठिकाणी माहिती लिहायची. तर मित्रांनो, जो तुमचा ठेकेदार किंवा असेल ना त्याचं या ठिकाणी नाव टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी जे तुमचा ठेकेदार असेल ना त्या ठेकेदाराचं जे कॉन्ट्रॅक्ट असेल ना त्या कॉन्ट्रॅक्टचं इथं नाव लिहायचं आहे 2 नंबरला. त्यानंतर तुम्हाला त्या ठेकेदाराचं जी सरकारी नोंदणी क्रमांक आहे मित्रांनो, त्याला जो भेटलेला आहे रजिस्टर करायच्या वेळेस तो तुम्हाला नोंदणी क्रमांक त्याच्याकडून घ्यायचा आणि या ठिकाणी तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जो ठेकेदार आहे त्याचा जो पत्ता आहे तो तुम्हाला इथं लिहायचा आहे. तर या ठिकाणी ठेकेदाराचा जो पत्ता आहे तो टाकायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला गाव, तालुका, जिल्हा आणि त्याचा पिनकोड नंबर टाकून घ्यायचा. त्यानंतर जो ठेकेदाराचा मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जी माहिती लिहिली तुम्ही ती वाचून घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आहे ना जे बांधकामगाराच्या खाली तपशील लिहायचा आहे. जो बांधकामगार असेल तुम्हाला, तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जो त्याची माहिती लिहायची. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती लिहायची बेसिक. या ठिकाणी तुमचं नाव, त्यानंतर वय, तुमचा जो पत्ता आहे मित्रांनो आधार कार्डनुसार तो टाकायचा आहे. त्यामध्ये गाव, तालुका, जिल्हा आणि तुमचा जो पिनकोड आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी माहिती काही पर्सनल कारणास्तव वाईट केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे कामाचं स्वरूप आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कामाचा कालावधी. तर मित्रांनो, तुम्ही जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र भेटायचे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही केव्हापासून कामाला लागले आणि 90 दिवसापेक्षा जास्त जे डेट असेल मित्रांनो तुम्ही किती दिवस काम केलं त्यावर त्याची तारीख टाकायची. त्यानंतर तुमचा कायमचा पत्ता टाकायचा. तुम्हाला जे आधार कार्डनुसार सेम टाकून घ्या. गाव, तालुका, जिल्हा, त्यानंतर पिनकोड आणि तुम्हाला जे म्हणजे या ठिकाणी बांधकामगाराची नियुक्ती दिनांक आहे ना, तर मित्रांनो तुम्ही केव्हा कामावरती रुजू झालेली ती डेट टाकायची मित्रांनो. त्यानंतर दिवसाचे वेतन. तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला किती वेतन भेटतं. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ठेकेदाराची आणि कॉन्ट्रॅक्टदाराची खाली सही आणि शिक्का घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सही आणि शिक्का घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे जो 90 दिवसाचा बांधकामगाराचं जे प्रमाणपत्र आहे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने भरायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे जो 90 दिवसाचं बांधकामगार जे प्रमाणपत्र आहे त्याचं मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने हा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि इतर मित्रांना नक्कीच शेअर करा मित्रांनो, त्यांना पण मदत होईल. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेऊन. चला तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.